करंजी घाट परिसरात वाहन चालकांना अडवून लूटमार करणाऱ्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केलंय। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 7,90,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नागोठणे शहरात असणाऱ्या जैन देरासर येथे 23 वर्षीय पुजारी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी उघडकीस आली। या घटनेची फिर्याद त्याची पत्नी यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दिली आहे। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी बच्चू कडू यांना फोन करून आंदोलन स्थगित करून चर्चेसाठी मुंबईत येण्याचे आवाहन केले। मात्र बच्चू कडू यांनी सध्या आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय। पुण्याच्या कात्रज चौकातून फरशा घेऊन नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण गमावल्याने भीषण अपघात घडला। या अपघातात 3 वाहनांचं मोठं नुकसान झालं असून 2 वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहेत। लातूर जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला। या पावसामुळे नदी नाले आणि ओढे भरून वाहले। दरम्यान या पावसामुळे रेणापूर तालुक्यातील काही भागात काढून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले। कल्याणमध्ये एक्सपायरी डेट उलटलेल्या अर्थात मुदतबाह्य झालेल्या बियर पिल्याने अजय म्हात्रे नामक व्यक्तीवर केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। कल्याणच्या राज्य उत्पादक शुल्क विभागाने कारवाई करत ज्या बियर शॉपमधून बियर खरेदी केली त्या रिअल बियर शॉपमधील एक्सपायरी झालेल्या डेटचा साठा जप्त करण्यात आला असून पुढची कारवाई सुरू आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघातांचं सत्र सुरू आहे। असाच एक भीषण अपघात महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात खवटी येथे झाला होता। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सातारा येथील 26 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। जामठा या ठिकाणी आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी बसले असल्यामुळे बुट्टीबोरी जिल्हा नागपूर येथे खूप मोठा ट्रॅफिक जॅम झालाय। यामुळे नागपूरकडे जाणे शक्य नाही, फक्त वर्धापर्यंत जाऊ शकतात। नागपूरला जाणाऱ्या नागरिकांनी वरोरा आनंदवन चौक मार्गे चिमूर भिसी उमरेड मार्गाने नागपूर जाता येईल। नागरिकांनी त्या मार्गाचा वापर करावा अशा सूचना जारी केल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रिक्षातून वाहतूक केल्या जाणाऱ्या 134 किलो निकृष्ट दर्जाचे पनीरवर कारवाई केली आहे। अन्न व औषध प्रशासनाने पनीरचे नमुने तपासणीसाठी घेतले असून 28,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। परदेशात चांगली नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रातील तरुणीला थायलंडमध्ये विकल्याची घटना समोर आली आहे। तरुणीला स्वतःची सुटका करून घेण्यासाठी $2,000 कंपनीकडे भरावे लागले। अविनाश रामभाऊ उढाण असं आरोपीचं नाव आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील सावंगी शिवारात गुन्हे शाखेने धडक कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकलाय। या कारवाईत 16 जणांना अटक करण्यात आली असून 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ठाण्यात एका अल्पवयीन मुलाने त्याच्या 17 वर्षीय मैत्रिणीला तिच्या घरात जाऊन जाळून मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेत तरुणी 80% भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे। तिच्यावर कापूरबावडी परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलंय। राहुल गांधी यांनी फलटण येथील आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संवाद साधला। या संभाषणात राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका पुन्हा एकदा ऊसाच्या प्रश्नावर पेटलाय। या निषेधातून संतप्त शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या मालकीच्या कारखान्याचे वाहन पेटवून दिले, तर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीलाही आग लावण्यात आली आहे। गँगस्टर अबू सलेमच्या नावाचा वापर करून ज्येष्ठ नागरिकाला मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। संशयितांनी अबू सलेमने त्याच्या खात्यात पैसे पाठवल्याचा बनावट दाखला देत ज्येष्ठ नागरिकाला धमकावून तब्बल 71 लाख रुपये उकळवले। या प्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेळगावच्या चिक्कोडी शहरात अविनाश भोसले नावाच्या पतीला प्रेयसीसोबत लॉजमध्ये पकडल्यावर पत्नी आणि तिच्या वडिलांनी रस्त्यावरच चपलेने मारहाण केली। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी दोन्ही पक्षांची चौकशी सुरू केली आहे। राजस्थानच्या एसीबीने माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रदीप मन दीक्षित यांच्या विरुद्ध मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय। तपासात समोर आलंय की त्यांनी आपल्या पत्नी पूनम दीक्षित यांना 2 खासगी कंपन्यांमध्ये बनावट नोकऱ्या देऊन 5 वर्षात 37,54,000 रुपये पगार दिला, तर स्वतः त्या पगारास मंजुरी दिल्याचा आरोप आहे। बंगलोर येथे 26 वर्षीय दर्शन कुमार यादवने आपल्या प्रेयसीच्या 7 वर्षांच्या मुली सिरीचा खून केलाय। दर्शनने मुलीला एकांतात मारल्याचं पोलिसांनी सांगितलं असून आरोपीला 27 ऑक्टोबर रोजी कुंबलगडू पोलिसांनी अटक केली। मुलगी प्रेमात अडसर ठरत असल्याने तिला ठार केलंय।
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोन्थाचे मंगळवारी सकाळी तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला लँडफॉल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या वादळामुळे जोरदार पावसासह 90 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाचा वारा वाहण्याचा अंदाज असून बचाव कार्य आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथके तैनात करण्यात आले आहेत। मध्य प्रदेशातील बागेश्वर धाममध्ये 2 वर्षांचा राघव नावाचा मुलगा समोशाच्या उकळत्या तेलाच्या कढईत पडलाय। त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आजी सरिता हिचे हात भाजले। दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शिकागोहून फ्रँकफर्टला जाणाऱ्या लुफ्तान्सा एअरलाइन्सच्या विमानात भारतीय नागरिक प्रणीत कुमारने 2 किशोरांवर काटा चमच्याने हल्ला केलाय। त्याने एका क्रू मेंबरलाही मारहाण करण्याचा प्रयत्न केलाय, ज्यामुळे विमानाचे बोस्टनमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले। प्रणीतवर धोकादायक शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे, ज्याची शिक्षा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो। पाकिस्तानमध्ये महागाई चरम सीमेत पोहोचली असून टोमॅटोची किंमत 600 रुपये प्रति किलो झाली आहे। अफगाणिस्तानमधून पुरवठा थांबल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असून संसदेतही खासदार टोमॅटो लोनची मागणी करताना दिसले आहेत। युद्धबंदी असताना देखील इस्रायलने मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी हवाई हल्ला केल्याचं गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने बुधवारी 29 ऑक्टोबर रोजी सांगितलंय। तर दुसरीकडे इस्रायली लष्कराने हमासवर त्यांच्या सैन्यावर हल्ला केल्याचा आणि युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय। हल्ल्यामध्ये 22 मुलांसह 50 लोकांचा मृत्यू झालाय, तर जवळपास 200 जण जखमी झाले आहेत। राज्य परीक्षा परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी होणार आहे। यंदा परीक्षार्थींची संख्या वाढली असून 4,75,668 जणांनी नोंदणी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कार्यरत शिक्षकांनीही अर्ज भरले आहेत। डीएड बीएड धारकांसह शिक्षकही परीक्षेच्या तयारीला लागले आहेत। पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी भरती सुरू झाली आहे। एकूण 72 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे। पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा। भरती प्रक्रियेत गैरव्यवहार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल। राज्यातील विद्यापीठांची NIRF क्रमवारी घसरल्याने राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कुलगुरूंची बैठक घेतली। त्यांनी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्ये द्यावीत, उद्योजक बनवावे आणि जबाबदार नागरिक घडवावे असं सांगितलंय। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी सुधारण्याचे निर्देश दिले। व्यसनमुक्ती, वृक्षारोपण आणि क्रीडा सुविधांवर भर देण्यास सांगितले। वसतिगृहांची पाहणी करण्याचेही निर्देश दिले आहेत। सॅम ऑल्टमन यांच्या नेतृत्वाखालील ओपन AI कंपनीने मंगळवारी घोषणा केली की 4 नोव्हेंबरपासून भारतातील वापरकर्त्यांना ChatGPT गोची 1 वर्षाची मोफत सदस्यता दिली जाईल। ही ऑफर मर्यादित कालावधीची असून बंगलोरमध्ये होणाऱ्या कंपनीच्या पहिल्या देवडे एक्सचेंज कार्यक्रमाच्या पूर्वी सुरू होत आहे। दिवाळीच्या निमित्ताने डीमार्टने आपल्या मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी सेल लावली होती, तर आता दिवाळीनंतर डीमार्टने आपल्या ग्राहकांना मोठी पर्वणी दिली आणि बंपर बचत सेलची घोषणा केली आहे, ज्यामध्ये किराणा माल, घरगुती वस्तू, पर्सनल केअर आणि इतर आवश्यक वस्तूंवर विचारही केला नसेल इतकी सवलत मिळणार आहे। नाग अश्विन दिग्दर्शित कल्की 2898 AD हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोणने धमाकेदार अभिनय केलाय। तिला पूर्वी स्पिरिट यानंतर कल्की 2898 ADच्या सिक्वेल मधून बाहेर काढून टाकण्यात आले। आता नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर कल्की 2898 AD चित्रपट पाहणाऱ्या वापरकर्त्यांनी दीपिकाचं क्रेडिटमधून नाव गायब असल्याचं सांगितलंय। ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आलाय। या पहिल्या सामन्याआधी भारताला मोठा झटका लागला। युवा ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 3 T20 सामन्यांमधून बाहेर व्हावं लागलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।